नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी गोविंद. स्वागत आहे तुमचं जे ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये. तर आज आपण आलो आहे सह्याद्रीमधील एक अशी दुर्गजोडी एक्सप्लोअर करण्यासाठी जी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता, हा आहे अंकाई टंकाई किल्ला. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये हा गड एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर या गडावर एकूण 13 लेण्या आहेत आणि त्या लेण्यांपैकी बऱ्याचशा ह्या जैन आहेत, तर काही हिंदू आणि बौद्ध अशा काहीसा लेण्या आहेत. तर आपण चला बघूया, एक एक करून एक्सप्लोअर करूया. सो ही पहिली लेणी आहे इथे, जिथं की आपल्याला ही देवीची मूर्ती बघायला मिळते. तुम्ही बघू शकता. आणि या लेणीमध्ये बरेचसे छोटे छोटे शिल्प आणि देवी देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे. आणि या देवीच्या लेण्यामध्ये आपल्याला आणखी थोडं मध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी भगवान शंकराचं शिवलिंग बघायला मिळतं. इथे प्रकाश फारच कमी आहे. तर हे असं काहीसं शिवलिंग आहे या ठिकाणी. फार प्राचीन, जवळपास 10वे ते 13व्या शतकात या लेण्यांचं निर्माण केलेलं असावं. अंकाई टंकाई किल्ल्यांचा इतिहास फार समृद्ध आहे. हे किल्ले सातवाहन, यादव, बहमनी, मुघल आणि शेवटी मराठ्यांच्या ताब्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1665मध्ये हे किल्ले स्वराज्यात सामील केले. व्यापार मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नाशिक परिसरावर नजर ठेवण्यासाठी हे किल्ले फारच महत्त्वाचे होते. आता ते आहे अंकाई गाव, जे की इथलं बेस विलेज आहे. आणि इथून आपण 10 ते 15 मिनिटांचा ट्रेक करून किल्ल्याच्या या बुरुजाजवळ येऊन पोहोचतो. इकडे बघू शकता, हा आहे अंकाई किल्ला आणि माझ्यासमोर आहे तो आहे टंकाई किल्ला. सो आपण सर्वात पहिले अंकाई एक्सप्लोअर करू आणि त्यानंतर टंकाईला जाऊ. हे आहे किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वार, जिथून आपल्याला दोन्ही साईडने 2 किल्ले आहेत. माझ्या डाव्या हाताला आहे अंकाई किल्ला आणि उजव्या हाताला आहे टंकाई किल्ला. सो आपण सर्वात पहिले अंकाई गड एक्सप्लोअर करू. तर चला माझ्यासोबत. तर आता आपण जातोय किल्ले अंकाईवर. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा आहे अंकाई किल्ला आणि या बाजूला आहे टंकाई किल्ला. सो आपण पहिले अंकाई सर करू आणि त्यानंतर टंकाईकडे जाऊ. तर मित्रांनो, हा आहे अंकाई किल्ला, जो की पूर्णपणे समतल आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि समोर आपल्याला एक प्राचीन वास्तू दिसत आहे. आपण जाऊन बघू. तर मित्रांनो, आता मी येऊन पोहोचलो आहे अंकाई किल्ल्यावरील एका अशा ठिकाणी, जिथं आपल्याला हे हेमाडपंथी वास्तुकलेमधील एक महादेवाचं मंदिर बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये एक शिवलिंग आहे. तर चला आपण बघूया.
कधी काळी हे मंदिर पूर्ण रूपात असावं. तुम्ही याचं बांधकाम बघू शकता, खूप सुंदर आहे. बऱ्यापैकी या मंदिराची झीज झाली. इथे एक नंदी महाराजांची मूर्ती आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे एक शिवलिंग आहे. तर आता आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपण इकडे मंदिराच्या समोरच्या बाजूला हे जी पाण्याची टाकी आहेत ते बघणार आहोत. गडावर बरेचसे पाण्याचे टाके आहेत, त्यापैकीच इथं एक आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, आता आपला अंकाई किल्ला फिरून झालेला आहे आणि आता आपण जातोय थोडा उंचीने मोठा आणि आकारानेही थोडासा बलाढ्य असा हा टंकाई किल्ला बघण्यासाठी. तर चला तर मग. तर मित्रांनो, आता मी सध्या आहे टंकाई किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर. हा आहे टंकाई किल्ला. तर चला तर मग आता आपण बघूया. हे आहे किल्ल्यामधील पहिलंच पाण्याचं टाकं आणि ही एक जैन लेणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, जिचं की नव्यानेच संवर्धन झालेलं आहे. हे दगडी खांब नव्यानेच पुरातत्व विभागाकडून बनवण्यात आलेले आहेत आणि समोर तुम्ही मूर्त्या बघू शकता. ह्या जैन धर्मातील आहेत. समोर एक गुफा आहे जिथे की खूप सारे चमकादड आहेत. इथून पुढं थोडंफार चढाई आहे जी की अवघड होऊ शकते. आहे का पाणी? बापरे, पी 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 आधी काही नाही होत. पी तो आधी काही असू दे, त्याच्यात जर का असं ना पी. ए बरं हात धुवायचंय का त्याला? काय रे माझं. किल्ले टंकाई गडावर असलेलं हे जय मुंजा महाराजाचं छोटंसं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता की ज्याची की स्थापना 2000 मध्ये करण्यात आली. मित्रांनो, तुम्ही पुढे बघू शकता, हा आहे अंकाई किल्ला, जो की टंकाईवरून असा काहीसा दिसतो. ते गडावरील पाण्याचे टाके आहेत काही आणि वरती त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि हा पूर्ण हा समतल परिसर आहे गडाचा. आजूबाजूने तुम्ही बघू शकता पूर्णपणे खोल दऱ्या आहेत आणि आता आपण जातोय ह्या साईडला किल्ले टंकाई. मित्रांनो, इथं गडावरती अगस्ती मुनीचा आश्रम म्हणून इथे एक गोशाळा आहे आणि त्या गोशाळेमध्ये असलेल्या ह्या गायी आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता अगस्ती आश्रम आणि इथे मंदिर आहे. इथं आपले हनुमंतरायाची मूर्ती आहे. एवढ्यावरती अशी काहीशी निर्मिती करण्यात आलेली आहे. एकदम सुंदर वाटतंय सर्व काही.
आता जातोय मी टंकाई किल्ल्याच्या शेवटच्या टोकाकडे, जे की इकडं आहे, जिथून आपल्याला ट्रेनची पटरी दिसते आणि जर एखादी ट्रेन मिळाली तर मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतो. तर चला, गडावर हे एक कुंड आहे, जे की तुम्ही बघू शकता. अंकाई आणि टंकाई या दोन्ही किल्ल्यांपैकी फक्त या टंकाई किल्ल्यावरती आपल्याला फक्त एवढंच असं हे किल्ल्याचे अवशेष बघायला मिळत आहेत, ज्याचं की आत्ता सध्या विकास आणि संवर्धन काम चालू आहे. मित्रांनो, इथे गडाचं विकास आणि संवर्धन काम खूप जोरात चालू आहे, तुम्ही बघू शकता. हे गडावरील पाण्याचं कुंड असावं, जे की आता सध्या पूर्णपणे आटलेलं आहे. गडावरील सर्वात शेवटचा टप्पा आणि हे एक बहुतेक मंदिर असावं, आणि हा मंदिराचा पूर्णपणे कुंडाचा भाग आहे. या गडावरील बरंचसं बांधकाम हे ढासळलेलं आहे, त्याचे फक्त काही अवशेष आहेत. मित्रांनो, मी आता गडाच्या एकदम शेवटच्या टोकावर येऊन पोहोचलो, जिथे की आपल्याला असा काहीसा हा गडाचा अवशेष बघायला मिळतो. आणि इथेच तुम्ही समोर बघू शकता एक रेल्वे लाईन आहे, ज्यावरती आता एक रेल्वे येईल. सो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्याच समोर तुम्ही तो एक हायवे बघू शकता. मित्रांनो, हा होता आजचा आपला किल्ले अंकाई टंकाईचा ब्लॉग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. भेटू आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.